घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आणखीन एकाचा मृत्यू झालेला आहे। यामुळे मृतांची संख्या ही 15 वर गेली आहे। दुर्घटनास्थळावरून सध्या रेस्क्यू ऑपरेशन हे सुरूच आहे। होर्डिंग खाली अजून सुद्धा 10 ते 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान आणखीन काही मृतदेह होर्डिंग खालून निघू शकतात अशी शक्यता एनडीआरएफच्या जवानांनी व्यक्त केली आहे। दरम्यान दुर्घटनास्थळावरील पेट्रोल पंपला आग लागल्याची घटनाही घडली होती, मात्र सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडनं। मयूर, रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच आहे। आणखीन किती काळ हे रेस्क्यू ऑपरेशन चालू राहील असं वाटतं आणि आणखीनही काही जण या होर्डिंग खाली दबले गेल्याची शक्यताही वर्तवली गेली आहे का? नक्कीच तुम्ही पाहू शकता, मी आता घाटकोपरला जी घटना घडली तिकडेच आहे। रेस्क्यू ऑपरेशन देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जेसीबी असतील, पोकलँड असतील, ह्या देखील इथे जागेवर पोहोचलेला आहे। जेसीबीच्या सहाय्याने जे काही जो होर्डिंग आहे तोच काढण्यात येत आहे। मात्र आता काही वेळापूर्वी जे एनडीआरएफची टीम आहे त्यांनी देखील असं सांगितलं होतं की 2 जण अजून अडकल्याची आहे ती भीती आहे। मात्र तिथपर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही आहे। जो पहिला गिल्डर आहे तो काढण्यात आलेला आहे, मात्र दुसरा गिल्डर आहे तो आता कटिंगचं काम चालू आहे, तो देखील लवकरच काढण्यात येईल। जो दुसरा गिल्डर आहे त्याच्या खाली अजून एक कार आहे, त्या कारमध्ये 2 जण अडकल्याची भीती आहे ती दर्शवली जात आहे। मात्र आता लवकर हे जे ऑपरेशन आहे ते आज दिवसभर देखील चालण्याची शक्यता आपल्याला पाहू शकते। तुम्ही पाहू शकता एनडीआरएफची टीम असेल किंवा पालिकेचे कर्मचारी असतील, हे देखील मोठ्या प्रमाणात इथे तैनात झालेले आहेत। मुंबई पोलीस देखील इथे मोठ्या प्रमाणात तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच, पण मयूर, आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं दिवसरात्र हे रेस्क्यू ऑपरेशन खरं तर सुरू आहे, मुळात एवढा विलंब का लागतोय? नेमक्या काही अडचणी येत आहेत का? नक्कीच हे रेस्क्यू ऑपरेशन जे चालू आहे, मुळात अडचणी अशा आहेत की इथे पेट्रोल पंप आहे, पेट्रोल आहे आणि गॅस आहे। मात्र इथे जर तुम्ही कटर वापरला तर ठिणगी उडवली तर अख्खा पेट्रोल पंप आहे तो पेटू शकतो। मात्र आज सकाळी देखील असं एक छोटीशी घटना झाली। सकाळी जे कटिंग चालू होतं तेव्हा एक ठिणगी उडवली, त्या ठिणगीच्या रूपात त्या ठिणगीचं स्वरूप आहे ते पूर्ण आगीमध्ये झालं होतं। मात्र अग्निशमन दल इथे जवळच असल्यामुळे ते आग देखील लवकर विझवण्यात आली आहे। मात्र आता तेच ठिणगी जर मोठी पेटली तर आग देखील शक्यता आहे, त्याच्यामुळेच ते सावकाश का होईना मात्र ते आता काम सध्या सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद मयूर आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर कशा पद्धतीने घाटकोपर इथं जिथे होर्डिंग दुर्घटना झाली तिथे सध्या बचाव कार्य सुरू असल्याचं आपण पाहतोय। अनेक वाहनं खरं तर या होर्डिंग खाली दबली गेली होती, या वाहनांना सुद्धा इथून बाजूला काढलं जात आहे आणि अजूनही 10 ते 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। कटिंग इक्विपमेंट यूज करू शकत नसल्यामुळे आपण गॅस बेस इक्विपमेंट कटिंग इक्विपमेंट यूज करतो, जेणेकरून त्याचे जे चिंगारी आहे, स्पार्क्स आहेत, ते इकडे तिकडे न पसरता काम व्यवस्थित होईल। तिसऱ्या गिल्डरमध्ये जे 2 ते 3 कार फसलेल्या आहेत, त्या गिल्डरच्या खाली त्यांचं आपलं सर्च करायचं राहिलेलं होतं, तर तिथे होऊ शकतं की कोणी फसून असल्याची शक्यता। एका कारमध्ये आम्हाला संशय आहे की आमची तिथली टीम पोहोचली होती काल, तर तिथे 2 लोक फसून असल्याची शक्यता आहे। त्या गाडीला आम्ही आमचे कटिंग इक्विपमेंट यूज न करता आल्यामुळे त्या गाडीतल्या ज्या फसलेल्या लोकांना काढू शकलेलो नाही आहे।